अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, स्वामी समर्थ कोणत्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात मी अनुभवलेलं सांगत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्या भक्तांबद्दल जे स्वामी समर्थांना लगेच प्रसन्न करतात. भक्त हो, आपण सर्वजण म्हणतो स्वामी समर्थ कृपाळू आहेत, सगळ्यांवर समान कृपा करतात. हो, ही खरी गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामी समर्थ काही भक्तांकडे अत्यंत जवळून बघतात, काहींकडे थोडा वेळ घेऊनच त्यांची कृपा व्यक्त करतात. माझ्या अनुभवातून सांगते, स्वामी समर्थ त्या भक्ताकडे जास्त वेळा लक्ष देतात जे भक्त संपूर्ण श्रद्धा आणि नम्रतेने मागत असतात. मी हळूहळू समजले की स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी फक्त नाव घेणं किंवा पूजा करणे पुरेसं नाही. भक्त हो, खूपदा आपण असा विचार करतो, जास्त पूजा केली तर देव प्रसन्न होईल. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं हृदय मोठं आहे का? तुमच्या कर्मामध्ये विश्वास आहे का? ही पहिली परीक्षा आहे. भक्त हो, माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवतो. मी खूपच त्रस्त होते, संकटामध्ये होते, मन अस्वस्थ होतं. पण मी स्वामी समर्थांकडे जाऊन फक्त माझ्या भावना व्यक्त केल्या. मी म्हणाले, स्वामी, मी थकले आहे, माझं मन गोंधळलेलं आहे, तुम्ही कृपा करा. भक्त हो, मी काहीही मागितलं नव्हतं, फक्त मन उघडलं होतं. त्या क्षणी काही अद्भुत घडलं. माझ्या मनात एक शांतता आली, जणू स्वामी समर्थ स्वतःसमोर उभे आहेत. हेच स्वामी समर्थ प्रसन्न होण्याचं खरे रहस्य आहे. मन उघडणं, नम्रतेने आत्मा व्यक्त करणं, श्रद्धा ठाम ठेवणं. मी त्या अनुभवातून समजले, ज्या भक्ताचे हृदय स्वच्छ असते, ज्याचे मन नम्र असते, ज्यांना स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो, स्वामी समर्थ त्यांच्यावर लगेच प्रसन्न होतात. भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त आपल्या मनातलं दुःख उघड करतात ते भक्त माझ्या कृपेचा अनुभव घेतात. माझ्या आयुष्यातील दुसरा अनुभव सांगते. एका दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा मी स्वतःला खूप कमकुवत आणि अक्षम समजत होते. माझ्या जीवनातील अनेक गोष्टी माझ्या हाताबाहेर जाणाऱ्या वाटत होत्या. मी स्वामी समर्थांच्या चरणी बसले आणि म्हणाले, स्वामी, मला वाटतं मी काहीही करू शकत नाही, तुम्हीच मार्ग दाखवा. भक्त हो, त्या क्षणाने माझं जीवन बदललं. स्वामी समर्थांनी माझ्या मनावर प्रचंड प्रभाव टाकला, कारण त्यांनी मला वाट दाखवली. फक्त माझ्या श्रद्धेवर आणि हृदयाच्या भावनेवर विश्वास ठेवून. भक्त हो, ज्या भक्तांकडे स्वामी समर्थ लवकर प्रसन्न होतात, त्यांच्यात ही खास गोष्ट असते. मन उघडणे, दुःख, त्रास, भीती आणि चिंता व्यक्त करणे, नम्रता, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे, स्थिर श्रद्धा, संकटातही विश्वास टिकवणे, स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास, स्वतःच्या प्रयत्नांसह. मी हळूहळू अनुभवले की फक्त पूजा किंवा नाव घेण्याने नाही, तर मनाची खरी भावना दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भक्त हो, माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग आले, जेव्हा मी फक्त नामस्मरण केलं, पण मन उघडलं नाही.
त्यावेळेला मी फक्त शब्द बोलत होते. मनात अजूनही संशय आणि भीती होती. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जर मन उघडणार नाही, तुम्ही फक्त शब्दांनी मला भेटाल, तेव्हा माझी कृपा संपूर्ण मिळणार नाही. भक्त हो, ही खरी शिकवण आहे. मन उघडणारा भक्त, जो नम्रतेने आणि श्रद्धेने वागत आहे, त्याच्यावर स्वामी समर्थ लगेच प्रसन्न होतात, त्याच्यावर कृपा करतात. आजच्या भागामध्ये मी फक्त सुरुवात केली आहे. स्वामी समर्थ प्रसन्न होण्याचा पहिला रहस्य, भक्ताची मनस्थिती आणि हृदयाची भूमिका. पुढच्या भागात सांगणार आहे भक्ताचे छोटे छोटे कर्म जे स्वामी समर्थांना आवडतात. भक्त संकटात असताना त्यांचे हृदय कसे टिकवते आणि त्यांच्यावर कृपा कशी प्रकट होते. जर हा भाग तुम्हाला आवडला तर कमेंट करा. स्वामी समर्थ माझ्या हृदयात आहे. स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. आपण पाहिलं की स्वामी समर्थ लवकर प्रसन्न होतात त्या भक्तांवर जे मन उघडतात, नम्र असतात आणि श्रद्धा टिकवतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की सोप्या छोटे छोटे कर्म जे आपण रोज करतो ते स्वामी समर्थांना अत्यंत आवडतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. भक्त हो, माझ्या आयुष्यात मी पाहिलं की फक्त मोठी पूजा किंवा मोठे व्रत करणे कधीच खरे श्रद्धेचे संकेत नसतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुमची प्रत्येक साधी क्रिया जर श्रद्धेने केली गेली तर ती मोठ्या कृपेइतकी परिणामकारक असते. माझ्या रोजच्या जीवनातील काही उदाहरणं सांगते. सकाळी उठल्यावर देवाचे स्मरण. मी उठल्यावर लगेच स्वामी समर्थांचे नाव घेते. मी आहे म्हणत माझ्या दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या कृपेने होते. कृतज्ञता व्यक्त करणे. दिवसाच्या प्रत्येक क्षणी जरी संकट असेल, मी स्वतःला आणि देवाला धन्यवाद देते. स्वामी, आजही तुम्ही माझ्यासोबत आहात, हे मनापासून म्हणते. छोट्या मदतीचे कार्य. घरात, मित्रांमध्ये किंवा समाजात कोणालाही मदत करणे, जरी ती साधी असली तरी स्वामी समर्थास मनापासून भावतात. संकटात धैर्य दाखवणे. मन गोंधळलेलं असलं तरी मी स्वतःला सांगते, मी आजच्या क्षणात स्थिर राहीन, उद्याची चिंता करू नये. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणे. जेव्हा कोणी त्रस्त असतो, मी त्याच्या भावना ऐकते, मनापासून त्याला आधार देते. हे स्वामी समर्थ खूप आवडतात, कारण भक्त दुसऱ्यांसाठी हृदय मोठं ठेवतो. भक्त हो, या छोट्या छोट्या क्रियांनी माझ्या जीवनात चमत्कार घडले. मन शांत राहायला लागलं, भीती कमी झाली आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव आला. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त त्याच्या रोजच्या आयुष्यात श्रद्धा आणि नम्रतेने वागत असतात तेच भक्त माझ्या कृपेचे पात्र असतात. माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवतो. एक दिवस जेव्हा मला मोठी आर्थिक समस्या आली होती. मन गोंधळलेलं होतं, भीती वाटत होती. मी स्वामी समर्थांच्या चरणी बसले. फक्त मन उघडलं आणि म्हणाले, स्वामी, मी थकले आहे, मला मार्ग दाखवा. भक्त हो, त्या दिवसापासून मी प्रत्येक छोट्या छोट्या क्रियेत श्रद्धा ठेवायला सुरुवात केली. जेव्हा मी दुसऱ्याला मदत करते, जेव्हा मी संकटात धैर्य दाखवते, तेव्हा मला स्वामी समर्थांची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. मी हळूहळू समजले, स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी आपल्याला फार काही करायचं नाही. फक्त मनाची शुद्धता, श्रद्धा आणि नम्रता आवश्यक आहे. भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त हृदयातून आणि मनातून माझ्या कृपेवर विश्वास ठेवतात त्यांच्यावर मी सर्व संकट दूर करतो. मी हळूहळू प्रत्येक दिवस अनुभवते,
मन शांत राहतं, भीती कमी होते, श्रद्धा वाढते आणि जीवनात स्थिरता येते. भक्त हो, आज आत्ता आपण पाहिलं छोटे छोटे कर्म जे भक्त करू शकतो. संकटात भक्ताचे हृदय कसे टिकते, स्वामी समर्थ कसे कृपा करतात. जर तुम्हाला हा भाग आवडला तर कमेंट करा. स्वामी समर्थ माझ्या जीवनात आहेत. भक्त हो, माझ्या आयुष्यातील अनेक संकटांमध्ये मी स्वामी समर्थांकडे उघड मनाने गेले आणि फक्त एक विचार केला, स्वामी समर्थ नेहमी माझ्या सोबत आहेत. माझ्या मनात आश्चर्यकारक शांतता आली, भीती कमी झाली, संकट जरी उभे राहिले, मन स्थिर राहिले. स्वामी म्हणतात, जे भक्त माझ्या नावावर विश्वास ठेवतात त्यांच्या आयुष्यात मी मार्ग दाखवतो, संकट सोपे करतो आणि मनाला शांती देतो. मी हळूहळू समजले, कृपा हे चमत्कार नाही, तर भक्ताच्या मनाची स्थिरता आणि श्रद्धेवर आधारित अनुभव आहे. भक्त हो, मी रोज साधना केली. सकाळी उठल्यावर 5 मिनिट शांत बसणे, स्वामी समर्थांचे नाव घेणे, दिवसात लहान कर्म करणे, मदत, कृतज्ञता, रात्री दिवसाचा आढावा घेणे. मी हळूहळू अनुभवले, माझे मन शांत झाले, चिंता कमी झाली, विश्वास वाढला, निर्णय घेणे सोपे झाले, आयुष्य अधिक सकारात्मक वाटू लागले. स्वामी समर्थ म्हणतात, भक्त जेव्हा सातत्याने साधना करतो तेव्हा माझी कृपा सतत त्याच्यावर राहते. ती कृपा त्याच्या जीवनात लहान मोठ्या मार्गदर्शनात प्रकट होते. भक्त हो, मी स्वतः पाहिलं, स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावरच संकट जड वाटत नाही, मन हलकं आणि स्थिर वाटतं. भक्त हो, संकटात स्थिर राहण्याची गुरुकिल्ली पहा. 1. मन उघडणे, दुःख चिंता व्यक्त करणे, श्रद्धा ठाम ठेवणे, संकटातही विश्वास टिकवणे, नम्रता, अहंकार बाजूला ठेवणे, लहान कर्म आणि साधना, नामस्मरण, मदत, कृतज्ञता, वर्तमानात राहणे, भविष्याची चिंता न करता आजवर लक्ष केंद्रित करणे. हे फक्त शब्दात नाहीत, हे नियम रोजच्या जीवनात अंमलात आणणं खूप महत्त्वाचं आहे. भक्त हो, मी हळूहळू अनुभवते, जेव्हा मी हे नियम पाळते तेव्हा स्वामी समर्थांची कृपा माझ्या आयुष्यात प्रकट होते. आजचा दिवस आणि हा भाग सांगतो, भक्ताचे हृदय स्थिर आणि नम्र राहिलं तर स्वामी समर्थ कृपा करतात. संकट येते पण मन शांत राहिलं की निर्णय सोपे होतात. छोट्या कर्मांमध्ये आणि साधनेत श्रद्धा ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवनातील बदल हे कृपेच्या माध्यमातून होतात, जे भक्ताच्या श्रद्धेवर आधारलेले असतात. भक्त हो, मी हळूहळू अनुभवले, स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात आहेत. जर तुम्ही हा भाग पाहून प्रेरित झाला असाल तर कमेंट करा, स्वामी समर्थ माझ्या जीवनाचा आधार आहे. भक्त हो, आपलं मन स्वामी समर्थांच्या समोर उघडलं तर स्वामी समर्थ लवकर प्रसन्न होतात. लहान कर्म आणि साधना केली तर प्रत्यक्ष कृपेचा अनुभव येतो. स्वतः मनाचे नियम ठेवा, वर्तमानात राहा, श्रद्धा टिकवून ठेवा. स्वामी समर्थांची कृपा जीवन बदलते, संकटातून बाहेर येते. भक्तीचा अनुभव, मन शांत आणि विश्वास दृढ, जीवन सकारात्मक होते. तुम्हाला जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा
शेअर करा. भेटूया नवीन भागात उद्याच्या. श्री स्वामी समर्थ.